Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. तुम्हाला तुमच्या सर्वांसाठी फिजिक्सचा खूप इम्पॉर्टंट लेसन लॉज ऑफ मोशन घेऊन आले आहे आणि त्याच्यातला जो शेवटचा पॉईंट आपण कव्हर केला आहे दॅट इज मोमेंटम. आणि ह्या मोमेंटमवरती कुठल्या प्रकारचे न्यूमरिकल्स एक्झाम्पल्स हे विचारले जाऊ शकतात हे आज आपण बघणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंट. म्हणजे फायनल मोमेंटम आणि इनिशियल मोमेंटम यांची मॅग्निट्यूड काय असते, सेम असते. आणि आपण फॉर्म्युला पण बघितला आहे m2 v2 प्लस m1 v1 इज इक्वल टू m1 u1 प्लस m2 u2. हा फॉर्म्युला पण इथे आपण क्लिअर केला आहे. त्यानंतर आपण खूप साऱ्या मोमेंटम विषयीच्या कन्सेप्ट सुद्धा क्लिअर केलेला आहे. वेन नो एक्सटर्नल फोर्स ऍक्ट्स ऑन टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट्स, जर एखाद्या ऑब्जेक्टवरती कुठलाही इंटरॅक्टिंग फोर्स म्हणजे फोर्स ऍक्ट करत नसेल, देअर टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे त्यांचं जे टोटल मोमेंटम आहे त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही, ते कॉन्स्टंट होत असतं. इट डज नॉट चेंज, हे बदलत नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेन टू ऑब्जेक्ट्स कोलाइड, जेव्हा दोन ऑब्जेक्ट एकमेकांवरती असे आढळतात, द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन म्हणजे त्यांच्या कोलिजनच्या बिफोर जे मोमेंटम असतं इज इक्वल टू द टोटल मोमेंट आफ्टर कोलिजन. आफ्टर कोलिजन झाल्यानंतर आणि बिफोर कोलिजन झालं त्याचं जे मोमेंटम असतं ते काय असतं, सेम असतं. आणि याच्यावरती आधारित आपल्याला न्यूमरिकल्स बघायचे आहे. सो स्टुडंट, लेट्स सी द फर्स्ट न्यूमरिकल विच इज बेस्ड ऑन मोमेंटम. सो स्टुडंट, फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. द मास ऑफ कॅनॉन इज 500 kg. आता व्हॉट इज मीन बाय कॅनॉन? तोफ माहिती तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधल्या तोफे. तुम्ही कोंढाणा किल्ल्यावरती गेला असाल, तुम्ही रायगडावरती गेला असाल, तुम्ही महाराजांच्या कुठल्याही किल्ल्यावरती गेला असाल तर तुम्ही ह्या तोफा बघितल्या असेल. सो द मास ऑफ कॅनॉन इज 500 kg. मोठ्या मोठ्या तोफा असायच्या. मग एक तोफ आहे, त्या तोफेचं जे वजन आहे ते 500 किलो एवढं वजन आहे. अँड इट रिकॉइल्स विथ अ स्पीड ऑफ 0.25 मीटर पर सेकंड. मग ते तोफेमध्ये काय असतात, तोफ गोळे टाकलेले असतात. मग तो जो गोळा आहे तो कितीच्या स्पीडने पडतोय, तर 0.25 मीटर पर सेकंडच्या स्पीडने तो तोफेमधला गोळा काय होतोय, स्पीडने पळतो आहे. इज द मोमेंटम, व्हॉट इज द मोमेंटम ऑफ कॅनॉन? त्या तोफेचं मोमेंटम किती आहे आपल्याला हे काढायचं आहे. मग आता याच्यासाठी काय करावं लागणार आहे, आपल्याला जे गिवन, त्यांनी काय काय गिवन दिलेलं आहे ते लिहून घ्यावं लागणार आहे. सगळ्यात पहिले आपल्याला काय लिहावं लागेल, ते तोफेचं वजन किती आहे. सो मास ऑफ कॅनॉन लिहून घेऊया. तुम्हाला ऑलरेडी एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे. किती आहे त्या वजन तोफेचं, 500 किलो एवढं वजन आहे. 500 kg एवढं त्याचं वेट आहे. देन रिकॉइल स्पीड पण दिलेला आहे. त्या तोफ गोळेचा जो स्पीड आहे तो किती दिलेला आहे, 0.25 मीटर पर सेकंड एवढा दिलेला आहे. 0.25 मीटर पर सेकंड एवढा स्पीड दिलेला आहे. आणि फाइंड काय करायचं तुम्हाला, मोमेंटम हे फाइंड करायचं आहे. आता सगळ्यांना माहिती आहे मोमेंटम फाइंड करायचं असेल तर आपण काय करत असतो, मास आणि वेलोसिटी यांचं मल्टिप्लिकेशन करत असतो. सो ऑल ऑफ यू नो दॅट फॉर्म्युला ऑफ मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. mass into velocity or the speed. Okay, so momentum m is equal to momentum is equal to mass into velocity. velocity म्हणजेच हा तुमचा स्पीड असणार आहे. ठीक आहे, स्पीड वेलोसिटी v ने दाखवूया आपण. मग मास किती आहे, मास आहे तुमचं 500 kg अँड वेलोसिटी आहे, वेलोसिटी किती आहे 0.25. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कॅल्क्युलेशन करताना अडचण येईल, पण खूप सोपं कॅल्क्युलेशन आहे. तर मोमेंटम आपलं येणार आहे बघा, आपण लिहून घेऊया 500 इंटू 0.25. मग आता पॉईंटचं तुम्हाला अडचण असेल तर मग काय करा, 2 घरानंतर पॉईंट आहे म्हणून काय घेणार आहोत आपण, डायरेक्टली हा पॉईंट काढून टाका 25 आणि 2 डिजिट्स नंतर आहे म्हणून 100 घेऊया. हे 0 0 काय झाले तुमचे, कट झाले. सो 25 5 किती आले तुमचे, 125 किलोग्राम मीटर पर सेकंड. हे येणार आहे तुमचं मोमेंटम. मोमेंटम किती आलेलं आहे, मोमेंटम आलेलं आहे 125 किलोग्राम मीटर पर सेकंड. हे आलेलं आहे तुमचं मोमेंटम. किती सिंपल होतं. मास लिहायचं, त्याच्यानंतर रिकॉइल स्पीड लिहायचं आणि दोघांचा गुणाकार करायचा. फक्त एवढं सोपं होतं हे एक्झाम्पल. सो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. 2 मार्क्ससाठी एक्झाममध्ये नक्की हे एक्झाम्पल विचारलं जाईल. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ दिस चॅप्टर. सो स्टुडंट, सेकंड महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. 2 balls have masses of 50 ग्रॅम and 100 ग्रॅम रिस्पेक्टिव्हली. 2 बॉल आहे, एका बॉलचं वजन आहे, एक बॉल किती आहे 50 ग्रॅमचा तुमचा एक बॉल आहे.
आणि दुसरा बॉल किती आहे 100 ग्रॅम, दुप्पट आहे, 100 ग्रॅमचा एक बॉल आहे. अँड दे आर मुव्हिंग अलॉंग द सेम लाईन, एका सेम लाईनमध्ये ते मूव्ह करताय इन अ सेम डिरेक्शन. डिरेक्शन पण काय आहे त्यांची सेम आहे विथ अ वेलॉसिटीज. त्यांच्या वेलॉसिटीज दिलेल्या आहे. पहिल्याची 3 मीटर पर सेकंड आहे आणि दुसऱ्याची 1.5 मीटर पर सेकंड एवढी वेलॉसिटी दिलेली आहे रिस्पेक्टिव्हली. दे कोलाइड विथ इच अदर. ते काय झाले एकमेकांवरती जाऊन आदळले. आफ्टर द कोलिजन, आदळल्यानंतर द फर्स्ट बॉल मूव्स विथ द वेलॉसिटी. पहिला जो बॉल आहे तो एका विशिष्ट वेलॉसिटीने काय झाला मूव्ह झाला. काय तर 2.5 मीटर पर सेकंडने पहिला बॉल मूव्ह झाला. कॅल्क्युलेट द वेलॉसिटी ऑफ अदर बॉल आफ्टर कोलिजन. मग पहिला बॉल जर तुमचा 2.5 मीटर पर सेकंडच्या वेलॉसिटीने कोलाइड झालेला आहे, मूव्ह झालेला आहे, तर दुसऱ्या बॉलचं तुम्हाला काय शोधायचं आहे वेलॉसिटी. व्हॉट इज द वेलॉसिटी ऑफ अदर बॉल आफ्टर कोलिजन. ठीक आहे, सिम्पल एक्झाम्पल आहे. तुम्हाला एक्झाम्पल आय थिंक क्लिअर झालं आहे. तर आता आपण सगळे गिवन काय काय गोष्टी दिलेल्या आहेत त्या लिहून घेऊया. सो आपण इथे गिवन लिहून घेऊया. मग आता जो पहिला बॉल आहे त्याचा मास आपण m1 मानूया. देअरफॉर मास ऑफ फर्स्ट बॉल, मास ऑफ फर्स्ट बॉल किती आहे रे ते m1 मानूया आपण. m1 किती आहे 50 ग्रॅम एवढं त्याचं मास दिलेलं आहे, 50 ग्रॅम. पण आता कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला याचं कन्व्हर्जन करावं लागणार आहे किलोग्रॅममध्ये. मग किलोग्रॅममध्ये कन्व्हर्जन होणार म्हणजे काय होणार आहे तुमचं 0.05 kg एवढं किलोग्रॅममध्ये काय होणार आहे कन्व्हर्जन होणार आहे. ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये कन्व्हर्जन करायचं म्हणजे त्याला 50ला 1000ने काय करावं लागणार आहे. कसं काय आलं 50ला 1000ने जर तुम्ही भागलं तर मग काय करणार आपण, हा 50 इथे लिहून घेणार. बघा 50 इथे लिहून घेणार आणि पॉईंट 1 2 3 3 डिजिट नंतर 1 2 आणि 3 आणि मग इथे आपण पॉईंट देणार आहे. आलं की नाही 0.50 ग्रॅम. सो अशा पद्धतीने मास ऑफ फर्स्ट बॉल आपण लिहून घेतला आहे 0.050 ग्रॅम. त्यानंतर जो सेकंड बॉल आहे मास ऑफ सेकंड बॉल, मास ऑफ सेकंड बॉल इज इक्वल टू m2 मानूया ते. मग आता ते पण दिलेलं आहे तुम्हाला. किती दिलेलं आहे 100 ग्रॅम दिलेलं आहे. मग 100 ग्रॅमचं आपण याला किलोग्रॅममध्ये कन्व्हर्जन करायचं म्हणजे 100ला आपण काय करणार 1000ने डिव्हाइड करणार आहोत. डिव्हाइड केल्यानंतर हे दोन्ही 0 समजा कट झाले तर मग एका घरानंतर पॉईंट म्हणजे 0.1 किलोग्रॅम हे काय झालं त्याचं कन्व्हर्जन इथे झालेलं आहे. कळलं तुम्हाला 1/10 म्हणजे 0.1. 1 लिहायचं आणि एका घरानंतर पॉईंट द्यायचा आहे. त्यानंतर इनिशियल वेलॉसिटी ऑफ फर्स्ट बॉल आपण बघूया. इनिशियल वेलॉसिटी ऑफ फर्स्ट बॉल. इनिशियल वेलॉसिटी आपण कशाने दाखवत असतो रे u ने दाखवत असतो. म्हणून पहिला बॉल आहे म्हणून त्याची इनिशियल वेलॉसिटी आपण u1 दाखवूया. u1 किती दिलेला आहे 3 मीटर पर सेकंड. आणि त्यानंतर इनिशियल वेलॉसिटी ऑफ सेकंड बॉल दाखवूया. इनिशियल वेलॉसिटी ऑफ सेकंड बॉल. सेकंड बॉलची पण तुम्हाला इनिशियल वेलॉसिटी दिलेली आहे u2 ने दाखवूया आपण. ती किती दिलेली आहे, ती दिलेली आहे 1.5 मीटर पर सेकंड. ठीक आहे. त्यानंतर आपण त्याच पद्धतीने फायनल वेलॉसिटी पण दाखवूया. फायनल वेलॉसिटी ऑफ फर्स्ट बॉल, फायनल वेलॉसिटी हे सगळं लिहून घेणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकत नाही. फायनल वेलॉसिटी ऑफ फर्स्ट बॉल. मग फायनल वेलॉसिटी आपण कशाने दाखवतो रे v. आता पहिल्या बॉलची म्हणून v1 दाखवलं. किती आहे ती 2.5 मीटर पर सेकंड म्हणजे ते कोलाइड झाल्यानंतर तो बॉल 2.5 मीटर पर सेकंडने मूव्ह झालेला आहे. ठीक आहे. आणि आपल्याला विचारलं आहे त्यांनी व्हॉट इज द फायनल वेलॉसिटी ऑफ सेकंड बॉल. फायनल वेलॉसिटी ऑफ सेकंड बॉल. सेकंड बॉलची फायनल वेलॉसिटी म्हणजे v2 किती आहे हे आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये फाइंड करायचं आहे. आता काय करायचं जस्ट आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. पहिले हे सगळं गिवन लिहून घ्यावं लागणार आहे, त्याचं कन्व्हर्जन करून घ्यावं लागणार आहे. मग तुम्हाला जस्ट आपला अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम. ठीक आहे. आपण आपल्या लॉनुसार टोटल इनिशियल मोमेंटम हे लॉनुसार लिहून घेऊया इज इक्वल टू फायनल टोटल फायनल मोमेंटम. टोटल शब्द राहिला बघा, टोटल फायनल मोमेंटम. ठीक आहे. आणि फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तो फॉर्म्युला आपण फटाफट लिहून घेऊया. सो फॉर्म्युला आपला एकदम सोपा आहे. काय आहे m1 u1 प्लस m2 u2 is equal to what m1 v1
M1 V1 प्लस M2 V2 हा फॉर्म्युला आहे आपला. ठीक आहे. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यूज पुट करायचं आहे. मग आता M1 काय दिलेला आहे, M1 कुठे गेला बघा, हा M1 किती आला आहे 0.050. आपण इथे लिहून घेऊया 0.050 इंटू U1 किती आहे, U1 कुठे बघा, इथे आहे तुमचा U1 किती आहे 3, म्हणून इथं 3 लिहूया. प्लस M2 किती आहे, M2 बघा, M2 आहे तुमचा 0.1 इंटू U2 किती आहे तुमचं बघा, U2 आहे 1.5. ठीक आहे. ह्याच्यात आपण फक्त किमती टाकतो आहोत. ठीक आहे. इज इक्वल टू M1 परत किती आहे तुमचा, M1 आहे तुमचा 0.05 किंवा 50. ठीक आहे. त्यानंतर 5 लिहा, 50 लिहा, काही प्रॉब्लेम नाही. इंटू V1 किती दिलेलं आहे तुम्हाला, 2.5 दिलेलं आहे. त्यानंतर M2 किती दिलेलं आहे, M2 बघा, M2 कुठे गेले, M2 बघा, हां इथे 0.1 दिलेला आहे, इथे प्लसचं साईन आहे. आणि V2 तुम्हाला फाइंड करायचा आहे, V2 हा फाइंड करायचा, म्हणून तो आपण ॲज इट इज लिहिणार आहोत. ठीक आहे. आता आपण कॅल्क्युलेशन करूया. 0.05 इंटू 3 किती सोपं आहे, 5 3 जा 15. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 15 येणार आहे. आणि 1 2 डिजिट नंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे 1 2, सो इथे आपल्याला 0.15 येणार आहे. प्लस मग 1.5 इंटू 1 म्हणजे 15 इंटू 1 काय झाले तुमचे 15च झाले. ठीक आहे. मग गुणाकार 15 झाला, पण पॉईंट किती घरानंतर द्यायचे बघा, इथं कॅल्क्युलेशन करायचं. बरेच विद्यार्थी 0.1 इंटू 1.5, तसं काही गरज नाही. 15 1 15 आलं. पॉईंट बघा 1 2 डिजिट नंतर तुम्हाला पॉईंट द्यायचे आहे 1 2, म्हणजे 0.15च इथे आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इज इक्वल टू, आता यांचं कॅल्क्युलेशन करूया. 25 5 जा किती आलं तुमचं, 25 5 झालं 125. 125 आपण लिहून घेऊया आणि पॉईंट देऊया. हा एक डिजिट, हा दुसरा, हा तिसरा, इथे एक डिजिट, हा दुसरा तिसरा, 3 डिजिट नंतर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे 1 2 3. देअरफॉर 0.125 हे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे. आणि हे आपण ॲज इट इज ठेवूया. देअरफॉर 0.1 इंटू V2 ॲज इट इज ठेवूया. मग आता काय करणार आपण, ह्या दोघांची ॲडिशन करणार. 0.15 इंटू 0.15 किती झालं तुमचं, 0.3 झालं. सोपं आहे. आणि इज इक्वल टू 0.125 प्लस 0.1 इंटू V2. हे आपण अशा पद्धतीने लिहून घेतलेलं आहे. मग 0.1 इंटू V2 हे मल्टिप्लिकेशनचं साईन आपण काढून घेऊ शकतो. ठीक आहे. मग आता 0.1 V2 आपण इथे लिहून घेऊया. मग आपण इथे काय करू शकतो, संख्या एका बाजूला आणूया. या 0.3 मधून 0.125 मायनस करूया. 0.3 मधून हा इकडे प्लस आहे, इकडे येताना काय होईल तुमचा मायनस होणार आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथे कॅल्क्युलेशन करताना अडचण येत असते. खूप सिंपल आहे. समजत नसेल तर बघा अशा पद्धतीने लिहून घ्या. 0.3 पॉईंट खाली पॉईंट लिहा, 0.125 यांची मायनस करायची. आता इथे काहीच नाही म्हणजे तुम्ही इथे 0 घेणार आहे. मग 0 मधून 5 गेला म्हणजे 10 मधून 5 गेला, 10 मधून 5 गेला 5 उरले, इथे तुमचे 9 झाले. 9 मधून 2 गेला किती उरले तुमचे 7 उरले, इथे परत तुमचे 2 झाले. 2 मधून 1 गेला किती उरला तुमचा 1. सो आन्सर आलेला आहे 0.175. याची मायनस केल्यानंतर 0.175 इज इक्वल टू 0.1 इंटू V2. ठीक आहे. आता हा 0.1 इकडे काय आहे, मल्टिप्लिकेशनला आहे. इकडे येताना फक्त आपण डिवाइडला आणणार आहोत. 0.175 हा इकडे मल्टिप्लिकेशनला होता, इकडे येताना डिवाइडला आणायचं आहे. इज इक्वल टू V2. आता इथे पण बऱ्याच जणांना आता काय करायचं, नेमकं 0.1 ने भागायचं म्हणजे काय करायचंय. मग तुम्हाला जर पॉईंट काढून दाखवते मी, पॉईंट काढून आपण हे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करू शकतो, इथे मी कॅल्क्युलेशन करून दाखवते तुम्हाला. मग आता हे कॅल्क्युलेशन बघा, 0.175 अपॉन 0.1. आता 0.175 म्हणजे 175 अपॉन 1 2 3. ती पॉईंट नंतर 3 संख्या म्हणून 3 शून्य दिली. आणि 0.1 म्हणजे 1 अपॉन 10. मग आपण याचं कॅल्क्युलेशन कसं करतो रे, 175 अपॉन 1 हे 1000 इंटू हा 1 अपॉन 10 वरती जाताना काय होतो 10 अपॉन 1 होत असतो. हा 0 कट झाला, उरलं काय 175 अपॉन 100. मग 100 म्हणजे किती डिजिट नंतर पॉईंट द्यायचे, 2 घरानंतर. म्हणजे आन्सर काय येणार आहे तुमचं 1 2 म्हणजे 1.75. आन्सर काय येणार आहे 1 पॉईंट. V2 इज इक्वल टू 1.75 मीटर पर सेकंड. बऱ्याच विद्यार्थ्यांना पुस्तकात सोडून दिलेले पण कॅल्क्युलेशन जमत नाही, म्हणून हे एक्झाम्पल्स तुम्हाला मी परत एकदा सोडून दिलेले आहे. तर तो जो बॉल आहे सेकंड बॉल
ते कोलाईड झाल्यानंतर त्याचं जे मोमेंटम आहे, व्हेलॉसिटी आहे, आपल्याला काय विचारलं होतं त्यांनी, फायनल व्हेलॉसिटी ऑफ सेकंड बॉल विचारलं आहे, ती आलेली आहे आपली 1.75 मीटर पर सेकंड. सो अशा पद्धतीने आपण मोमेंटमचे हे दोन्ही एक्झाम्पल्स इथे छानपैकी क्लिअर केलेले आहे. कसे वाटले? हा लेसन पण इथे संपलेला आहे आणि लवकरात लवकर तुमचा एक्सरसाइज पण मी तुमच्यासाठी घेऊन येते आहे. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.